नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा शुक्रवारचा या आठवड्यातला शेवटचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये ओपनिंगमध्ये नो ट्रेडिंग झोन ब्रेक आणि एक छोटा डाऊनसाईड मोमेंटम राऊंड लेवलवरती निफ्टी आला आणि त्याच्यानंतर एक बुलिश मोमेंटम तिकडनं दाखवला. इंट्राडेच्या हायला निफ्टीची क्लोजिंग आहे. बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये देखील एक पॉझिटिव्ह क्लोजिंग आपल्याला बघायला मिळालेली आहे. आता उद्या आणि परवा शनिवार रविवार मार्केटला सुट्टी आहे, वीकेंड आहे. सोमवारच्या दिवशी आपल्याला निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचं डिटेलमध्ये डिस्कशन करायचं आहे. प्राइस ॲक्शन काय बनते, मार्केटचं स्ट्रक्चर काय बनतंय, चार्टचं स्ट्रक्चर काय बनतंय, कुठे सपोर्ट बनतोय, कुठे रेजिस्टन्स बनतोय, आज जो मोमेंटममध्ये आपल्याला बुलिश मोमेंटम दाखवली आहे त्याचा काय स्विंग बनतोय, हे सगळ्याचं डिटेलमध्ये डिस्कशन करायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आता लास्ट संडेला जर बघितलं तर इंडियन बजेट होतं. इंडियन बजेट अनाऊन्स झाल्यानंतर मार्केटमध्ये लास्टचे 3 ट्रेडिंग सेशन जर बघितले तर खूप स्लो होते आणि आजचं ट्रेडिंग सेशन जर बघितला तर थोडासा डाऊन साईडला येऊन राऊंड लेवल म्हणजे 25,500ची जी राऊंड लेवल आहे तिला टच केला आणि तिकडनं एक बुलिश प्राइस ॲक्शन करून मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवली. तर आजचं जर मार्केट बघितलं तर 50 पॉईंट पॉझिटिव्ह क्लोजिंग आहे निफ्टीची, परंतु ओव्हरऑल स्ट्रक्चर जर बघितलं तर बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. ओके, आता चार्ट पॅटर्न जर बघितलं तुम्ही तर तुमच्याकडे इकडे जर बघितलं तर निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट ओपन आहे. ओके, आणि इकडे जर बघितलं तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण गेलो तर लास्ट टाइम इकडे मार्केटनी कन्सोलिडेशन दाखवलं होतं या लेवलवरती आणि निफ्टी जर बघितलं तर लास्ट टाइम पण या लेवलवरून खाली आला होता. आता जर बघितलं तर निफ्टी या लेवलवरून खाली आलाय आणि परत या लेवलवरती कन्सोलिडेशन दाखवलं. लास्ट टाइम जर बघितलं तर या पद्धतीने एक चॅनल क्रिएट झाला होता. आता जर बघितलं तर या पद्धतीने चॅनल क्रिएट झालाय. ओके, आता इकडे जर बघितलं तर एक बेरिश फ्लॅग इम्पोलचा इकडे पॅटर्न बघायला मिळतो, पण तो तसा पॅटर्न इकडे बेरिश फ्लॅग इम्पोलचा बघायला मिळतो का नाही. एका सपोर्टवरती येऊन आज जर बघितलं तर एक रिकव्हरी दाखवलेलं आहे. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर हे चॅनल ब्रेकआउट केल्यानंतर मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो आणि डाऊन साईडच्या काय लेवल आहेत ते देखील आपल्याला बघायचं. आणि लास्ट टाइम बघा इकडे खूप मल्टिपल टाइम रेजिस्टन्स होते. ओके, आणि आता ते इथे रेजिस्टन्स आहेत तर वरतून खाली येताना हे रेजिस्टन्स जे आहेत ते सपोर्टचं काम करतं ते. ओके, त्यामुळे आपल्याला थोडासा एक बुलिश मोमेंटम देखील सपोर्टवरनं बघायला मिळाला. 25,500 एक राऊंड लेवल आहे, एक सायकोलॉजिकल लेवल आहे, ते देखील आपल्याला बघायला मिळालेले आहे. ओके, तर सगळ्या लेवल आता रिमूव्ह करूया आपण आणि 1 तासाचा टाइम फ्रेमवरती थोडासा चार्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा. ओके, चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ आवडत असेल, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा, कारण की खूप सारे लोक काही रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. ओके, त्यामुळे प्रत्येकाने लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करू शकता. ओके, आता इकडे जर बघितलं तर ही होती ओपनिंग नंतर एक स्ट्रॉंग सेलिंगची कॅन्डल. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केटमध्ये इकडे कन्सोलिडेशन बघायला मिळालं 2 ट्रेडिंग सेशन. आज थोडंसं मार्केट निगेटिव्ह आल्यानंतर एक पॉझिटिव्ह सिनेरियो इकडे क्रिएट केलाय. परंतु जर ओव्हरऑल हे पूर्ण चार्ट जर बघितला तर अजूनही इतका स्ट्रॉंग पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळत नाहीये. ओके, आणि रिसेंटली जर बघितलं तर रिसेंटली इकडे जर बघितलं आपण चार्ट थोडंसं इकडे करतो, ही जर लेवल बघितली तर ही एक स्ट्रॉंग रेजिस्टन्सची लेवल होती, डबल टॉप तयार केला होता आणि या लेवलला जर आपण बघितलं तर त्याच लेवलवरती परत एक रिजेक्शन बघायला मिळाले मार्केटचं आणि ही मोमेंटम एक नेगेटिव्ह मोमेंटम होती. आत्ता जर बघितलं तर एक मोठा गॅप अप आणि हा सस्टेन नाही झाला, सस्टेन नंतर खाली आला आणि त्याच्यानंतर एक अशा पद्धतीची प्राइस ॲक्शन बघायला मिळते. आणि लास्ट टाइम जर बघितलं तर या लेवलवरती एक कन्सोलिडेशन होतं आणि इकडे आत्ताच आपण डिस्कस केलं होतं की इकडे एक सपोर्ट आहे. तर ओव्हरऑल जर बघितलं तर ही पूर्णतः रेंज जर बघितली तर एक डाऊन ट्रेंड नंतर एक ब्रेकआउट सस्टेन नाही, खाली आला, खाली येऊन मार्केटने या लेवलवरती एक
कन्फ्युजन रेंज तयार केली. कन्फ्युजन रेंज का बोलतोय मी, कारण की हा एक रेजिस्टन्स आहे आणि हा एक सपोर्ट आहे. तर ही पूर्ण जी रेंज आहे ना, ही थोडीशी कन्फ्युजन करणारी रेंज आहे. ओके, आणि त्याच कन्फ्युजन रेंजमध्ये आपल्याला मार्केट गेले 4 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर कन्सोलिडेशन करताना दिसते. म्हणजे मार्केट जर आपण एक मोठ्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर मार्केट एका रेजिस्टन्स आणि सपोर्ट म्हणजे 24,650 आणि 26,450 ही जी रेंज आहे, या रेंजच्या आतमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसते. तर आता मार्केटकडे आपला व्ह्यू बघितलं तर मार्केटने हा एक रेजिस्टन्स जो बनलाय रिसेंटली आणि हा एक सपोर्ट. ओके, ह्या रेंजच्या जोपर्यंत व्यवस्थित पद्धतीने ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी आहे. ओके, तर आपण थोडंसं ओव्हरऑल चार्टचं जर नॉलेज घ्यायचं झालं तर या पद्धतीमध्ये आपल्याला पूर्ण चार्ट ॲनालिसिस करताना बघायला मिळतंय. ओके, आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नवीन काहीतरी शिकवायचा प्रयत्न करत असतो, प्राइस ॲक्शन समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मी सांगत असतो की ज्या लोकांना बेसिक प्राइस ॲक्शन माहिती आहे, बेसिक प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे, त्यांना व्हिडिओ थोडासा समजायला व्यवस्थित समजू शकतो किंवा समजायला थोडा सोपा जाऊ शकतो. ज्याला प्राइस ॲक्शनचं नॉलेज नाही, बेसिक नॉलेज नाही, त्यांना वेळ खूप लागेल समजायला. ओके, आणि त्यामुळे व्हिडिओ बघण्यासाठी पण तुम्हाला इंटरेस्ट वाटायला पाहिजे. तुमच्याकडे जर बेसिक नॉलेज नसेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कंटाळवाणा झोप येईन बघता. त्यामुळे थोडंसं प्राइस ॲक्शनचं नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. मार्केटमध्ये जे बेसिक आहे त्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करा. ओके, वारंवार व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, तर प्राइस ॲक्शन हा बेस आहे. ओके, आणि चार्ट रीडिंग, सपोर्ट रेजिस्टन्स, कॅन्डल, स्विंग, डिमांड सप्लाय झोन, ओके, सेटअप, हे सगळे जे बेसिक गोष्ट आहे प्राइस ॲक्शनचे, हे जे पार्ट आहेत हे शिकण्यावरती जास्तीत जास्त भर देत चला. दिवसामध्ये 10, 15, 20, 30 जे चार्ट आहेत ते चार्ट रीडिंग करण्याचा प्रयत्न करा. 100 चार्ट रीड करण्याचा प्रयत्न करा. आणि ते चार्ट रीड करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण चार्ट रीडिंग करून दुसऱ्या दिवशी त्याचा काय प्राइस ॲक्शन बनली होती, त्याचा काय इम्पॅक्ट मार्केटवरती पडला आहे, हे सगळं अभ्यास करत जावा. ओके, ही प्रॅक्टिस वारंवार करणं गरजेचं आहे. जितकं तुम्ही प्रॅक्टिस करसाल, जितकं तुम्ही मार्केटची प्राइस ॲक्शन समजून घेसाल, तितकं मार्केट तुम्हाला समजायला थोडंसं, जे खूप कठीण आहे मार्केट ऑलरेडी, ते थोडं ना थोडं कुठं ना कुठं थोडंसं समजायला लागू शकतं. ओके, आणि हे संपूर्ण जे आहे प्राइस ॲक्शन जे आहे त्याचा संपूर्ण जो कोर्स आहे तो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे. 15 ते 16 व्हिडिओ आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की जॉईन करू शकता. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. टेलिग्रामला जर जॉईन केलं असेल त्याची देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, जाऊन नक्की चेक करू शकता. खूप डिटेलमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बारीक गोष्टी तिकडनं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या लोकांनी ऑलरेडी जॉईन केलेला आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, आता जर बघितलं तर आजची जी रिकव्हरी आहे त्याची इंट्राडे हाय जर बघितला आजचा तर 25,693ला ॲव्हरेज क्लोजिंग आहे. म्हणजे साधारण 25,700ला इकडे ॲव्हरेज क्लोजिंग आपल्याला निफ्टीची बघायला मिळते. आणि स्विंग जर बघितलं तर हा एक स्विंग इकडे तयार झाला होता. वरती आल्यानंतर मार्केटने एक स्विंग तयार केला आणि तिकडनं मार्केटने रिजेक्शन घेऊन परत ती लेवल ब्रेक केली. म्हणजे जो हा स्विंग होतो त्याने काय केलं, इकडे रेजिस्टन्सचं काम केलं आणि जो रेजिस्टन्स असतो तो आता सपोर्टचं काम करतो, असं प्राइस ॲक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळतं. ओके, आता जर बघितलं तर रिकव्हरी कुठून आली बघा. बरोबर रिकव्हरी जी आली आहे ती राऊंड लेवलवरनं आली आहे. 25,500वरनं रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली, जी की राऊंड लेवल होती. ओके, हा एक स्विंग झाला. त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडे आणखी एक स्विंग बघायला मिळतं या लेवलवरती 25,565. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक स्विंग आहे 25,630 आणि इंट्राडेचा हा इकडे आपल्याला बघायला मिळते 25,700. ते हे काही सपोर्ट आपण मार्केटचा जो आजचा इंट्राडे लो होता तिकडनं सपोर्ट आपण मार्क करत चाललोय. आता इकडे जर बघाल तर इकडे एक बुलिश कॅन्डल घेऊन मार्केटने रिजेक्शन घेऊन या लेवलवरती सपोर्ट तयार केला आणि इकडे जर बघितलं तर हा सपोर्ट आणि हा सपोर्ट थोडेसे जवळ आहे. त्यामुळे या सपोर्टवरती आपण मार्किंग केली. कुठला सपोर्ट आहे तो 25,565.
तर वरनं येताना हा सपोर्ट बघायला मिळते. आता इकडनं जर बघितलं तर मार्केट वन डायरेक्शनमध्ये गेलं, 25,700 वरती हाय लावला, तिकडनं क्लोजिंग देऊन साधारण 25,700च्या आसपास क्लोजिंग आहे, या लेवलच्या आसपास क्लोजिंग आहे. ओके, तर इकडे जर रेंज बघितली आपण तर काय इकडे बघायला मिळतो आपल्याला, हा रेजिस्टन्स. लास्ट टाइम जर बघितलं तर त्या रेजिस्टन्स लेवलवरती मार्केटने बऱ्यापैकी सपोर्ट घेतलेला आहे आणि तो सपोर्ट आता रेजिस्टन्सचं काम करतोय. ओके, तर डाऊन साईडला जर काय बघायला मिळतं आपल्याला इकडे, की इकडे एक मल्टिपल टाइम सपोर्ट आहे 25,630 वर आणि रेजिस्टन्स जो आहे 25,700 वरती आहे. ओके, जवळजवळ जर बघितलं तर 70 ते 75 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला निफ्टीमध्ये इकडे रेंज आहे, त्या रेंजमध्ये बघायला मिळतोय. ओके, आता टॉप बॉटमपासनं रिकव्हरी जर बघितली तर त्याच्यामध्ये एक हेल्दी पुलबॅक आहे आणि त्याच्यानंतर एक इंट्राडेच्या हाय लेवलवरती क्लोजिंग आहे. तर ही जी प्रायजेक्शन आहे, कुठे ना कुठे ही प्रायजेक्शन थोडीशी आपल्याला बुलिश बघायला मिळते आणि आजची जी क्लोजिंग आहे ओव्हरऑल कॅन्डल जर बघितली तर थोडीशी आपल्याला पॉझिटिव्ह बघायला मिळते. त्यामुळे मार्केटने जर एक छोटा पुलबॅक घेऊन जर आजचा इंट्राडे हाय जो आहे 25,700 ही जर लेवल ब्रेक केली तर परत जे रेजिस्टन्स लेवल आहेत रिसेंटली जे झालेले ते परत आपल्याला बघायला मिळू शकतात. ते काय रेजिस्टन्स आहे, फर्स्ट रेजिस्टन्स आहे 25,755, सेकंड रेजिस्टन्स आहे 25,800 आणि थर्ड रेजिस्टन्स 25,850 या लेवल आपल्याला बघायला मिळतं. ते मग जर मार्केटने एक पुलबॅक, आता इकडे डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो बसत नाहीये. प्रायजेक्शन जर बघितली तर मार्केटने या लेवलपासून इकडनं वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम दिलंय, इकडे कुठलाही पुलबॅक नाहीये. विदाऊट पुलबॅक जर मार्केट लेवल ब्रेक करत असेल तर इकडे ट्रॅप होण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके, त्याच्यामुळे प्रायजेक्शन जर तुम्हाला माहिती असेल, प्रायजेक्शन इकडे कशी पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर इकडे काहीशी आपल्याला बुलिश प्रायजेक्शन बघायला मिळू शकते किंवा एखादा राऊंडिंग बॉटम तयार करून किंवा कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल 25,800 तर एक बुलिश प्रायजेक्शन आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. मग त्याची फर्स्ट लेवल काय बनते, फर्स्ट रेजिस्टन्सची लेवल 25,755 ही फर्स्ट रेजिस्टन्स लेवल बनते. सेकंड रेजिस्टन्स काय आहे 25,800 या लेवलवरती. थर्ड रेजिस्टन्स आहे 25,850. ओके, ही तिसरी लेवल आहे. तर या तीन बुलिश लेवल आपल्याला, त्या तीन रेजिस्टन्स लेवल आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळत आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर एकदा रिजेक्शन, एक छोटासा टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल आणि 25,630चा जो सपोर्ट आहे, जो आज पण बघितलं तर इकडनं जेव्हा रिजेक्शन झालं तेव्हा मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह सेनॅरिओ तयार झाला होता. आज जर बघितलं तर इकडनं रेजिस्टन्स घेऊन मार्केटने इकडे देखील नेगेटिव्ह सेनॅरिओ तयार झाला होता. म्हणजे जेव्हा या लेवलवर ब्रेक होती तेव्हा मार्केटमध्ये एक सेलिंग मोमेंटम बघायला मिळत आहे. आता जर एक पुलबॅक घेऊन किंवा एखादा नेगेटिव्ह प्रायजेक्शन टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट काय आहे 25,565 ही फर्स्ट सपोर्ट लेवल आहे. सेकंड सपोर्ट आजचा इंट्राडे लो आणि राऊंडिंग लेवल आहे 25,500. या दोन लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला सपोर्ट म्हणून बघायला मिळत आहे. ओके, आता इकडनं जर बघितलं, इकडनं एक निगेटिव्ह मोमेंटम नंतर मार्केटने एक पॉझिटिव्ह रिकव्हरी दाखवलेली आहे. मार्केट जर गॅप अप ओपन होत असेल तर मग या लेवलपासून इथपर्यंत मार्केटनी मोमेंटम दाखवलं आणि त्यातल्या त्यात आणखी गॅप अप ओपन होत असेल तर हा डायरेक्ट ओपनिंग आहे ती रेजिस्टन्स लेवलच्या आसपास ओपन होती. ओके, इकडे बघायला मिळते. आणि रेजिस्टन्स लेवलवरती जर ओपनिंग होत असेल किंवा मार्केट जर गॅप अप ओपन होत असेल 70 ते 80 पॉईंट त्या अबाव, तर इकडनं ओपनिंगमध्ये एक नेगेटिव्ह सिनारिओ बघायला मिळू शकतो. मार्केट एक नेगेटिव्ह साईडला जाताना दिसू शकतं. ओके, मग हे जे गॅप फिलिंग आहे, गॅप फिलिंग आपल्याला निफ्टी करताना दिसू शकतो. मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर मग ह्या रेंजमध्ये मार्केट आपल्याला अडकताना दिसतं. एक छोटा पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल नेगेटिव्ह साईडची तर परत एक नेगेटिव्ह सिनारिओ आपल्याला बघायला मिळू शकतो. इकडनं जर बघितलं अशा पद्धतीने ट्रेंड लाईन जर गॅप डाऊन ओपन होऊन छोटा टप्पा खाऊन परत जर इकडे कन्सोलिडेशन करून लेवल जर ब्रेक झाली, सपोर्ट जर ब्रेक झालं तर परत एक नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, आय होप निफ्टीच्या बुलिश साईडचे लेवल, सेलिंग साईडचे लेवल, नो ट्रेडिंग झोन, गॅप अप गॅप डाऊन लेवल व्यवस्थित प्रायजेक्शन्स सकट समजले असतील. ओके, आता बँक निफ्टीकडे जाऊया.
आणि ओव्हरऑल एकदा थोडंसं समजून घ्या. लेवल थोडंसं हाईड करतो मी. इकडे जर बघितलं तर इकडे एक छोटासा आपल्याला चला ठीक आहे, एक चॅनल बघायला मिळते. ओके, चॅनलला थोडंसं मी डार्क करतो, मी तुम्हाला समजून येईल. समजण्यासाठी दाखवतो या चॅनल असं. ओके, आता जर इकडे बघितलं तर मार्केटने बघा एक सपोर्ट इकडे घेतला, एक रेजिस्टन्स इकडे घेतला, परत जर बघितलं तर सपोर्ट इकडे, रेजिस्टन्स इकडे, सपोर्ट बघा इकडे घेतला चॅनलवरती, रेजिस्टन्स इकडे. म्हणजे हा जो चॅनल आहे, जर याला आपण इकडे जर बघितलं तर हा एक ए ग्रेड चॅनल आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे ते बरोबर चॅनलच्या सपोर्ट रेजिस्टन्सवरती आहे. ए लाईनवरती आहे, बी लाईनवरती कन्सोलिडेशन आहे, सी म्हणजे सपोर्ट लाईनवरती एक सपोर्ट आहे. मल्टिपल 1 2 3 वेळा सपोर्ट घेतलाय. इकडे जर घेतलं 1 2 3 वेळा रेजिस्टन्स घेतलाय. आता इकडनं जर कन्सोलिडेशन करून जर ब्रेकआउट झाला तर चॅनलचा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळतोय. ओके, आणि जर मार्केटने इकडे जर डबल टॉप केला तर आणखी एक रेजिस्टन्स घेऊन मग परत तो निगेटिव्ह साईडला येताना दिसू शकतो. त्याच्या लेवल आपण आता इकडे बघितलेला आहे. फक्त आता हा चॅनल तुम्हाला समजावा म्हणून मी इकडे या पद्धतीने तुम्हाला चॅनल ड्रॉ करून दाखवलेला आहे. चॅनल देखील आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये चॅनल देखील व्यवस्थित पद्धतीने समजवलेलं आहे. चॅनलचे प्रकार समजवलेले आहे, चॅनल कशा पद्धतीने तयार होतो आणि चॅनल ब्रेकआउट ब्रेकडाऊन, चॅनलची ए लाईन बी लाईन सी लाईन काय आहे, ए ग्रेड चॅनल काय आहे, बी ग्रेड चॅनल काय, सी ग्रेड चॅनल काय, असे बरेचशा गोष्टी तिकडे मी व्यवस्थित पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेला आहे. ओके, समजलं चॅनल. जाऊया बँक निफ्टीकडे. निफ्टी बँक बघा, कुठली लेवल होती आपली, फर्स्ट लेवल 59,680. लेवल ब्रेक झाली 59,680 जो फर्स्ट सपोर्ट होता त्या लेवलवरती टप्पा खाल्ला, बुलिश मुवमेंटम, तिकडनं परत रिकव्हरी. ओके, आता हे जर बघितलं तर 56 पॉईंटची एक रिकव्हरी आहे बँक निफ्टीमध्ये. ओके, आणि ओव्हरऑल जर बघितलं तर आजची कॅन्डल थोडीशी बुलिश बघायला मिळते आणि स्विंग, आजचा जो स्विंग होता तो ब्रेक करून क्लोजिंग देखील वरती आहे. 60,120च्या आसपास क्लोजिंग आहे. तर इंट्राडे हायला क्लोजिंग आहे. थोडीशी क्लोजिंग जर बघितली तर बुलिश क्लोजिंग आहे. आता इकडे जर बघितलं तर ही लेवल थोडीशी आपण या लेवलवरती ॲड करूया. ठीक आहे, थोडासा स्पेस ठेवूयाच इकडे. मल्टिपल स्विंग आहेत 60,000च्या लेवलच्या आसपास. एक ओके, समजून घ्या लेवल. एक नेगेटिव्ह मोमेंटम नंतर ही एक विशिप छोटीशी रिकव्हरी, एक कप अँड हँडल पॅटर्न, त्याचा ब्रेकआउट आणि सस्टेन झाला आहे ब्रेकआउट. आता रिसेंटली रेजिस्टन्स बघितलं तर 60,200वरती एक रिसेंटली रेजिस्टन्स आहे. आता जरी इकडे छोटासा रेजिस्टन्स असला तरी काही खूप मोठं इकडे मोकळं मैदान नाही याला. इकडे जर बघितलं तर इकडे भरपूर मल्टिपल टाइम इकडे रेजिस्टन्स क्रिएट झालेले आहे. मग निफ्टीच्या कम्पेअरमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टी तितकासा बुलिश प्रायजेक्शन दाखवत नाहीये. ओके, बँक निफ्टी अजूनही थोडासा जो आहे तो आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळतोय. ओके, रिसेंटली सपोर्ट रेजिस्टन्स आहेत त्याच्याकडे जवळजवळ. इकडे जर बघितलं तर हे मल्टिपल टाइम रेजिस्टन्स आहे. तरी पण एक 60,200चा जो सगळ्यात जवळचा रेजिस्टन्स आहे तिकडे जर मार्केटने छोटा पुल बॅक किंवा कन्सोलेशन किंवा काही बुलिश फ्लॅग एम पोल बुलिश प्रायजेक्शन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर मग इकडे 60,396, 60,560च्या आसपास लेवल आहे आणि 60,700च्या आसपास ही तिसरा रेजिस्टन्स आहे. तर एक रेजिस्टन्स, दोन रेजिस्टन्स, तीन रेजिस्टन्स आपल्याकडे पाहायला मिळत आहे. ओके, बुलिश साईडला रिस्क फॅक्टर हाय असल्यामुळे थोडंसं पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला येणं किंवा माहिती असणं गरजेचं आहे. कारण की ज्या साईडला रिस्क आहे तिकडे आपल्याला आपला
ट्रेड मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. सपोर्ट जर बघितलं तर 59,921च्या आसपास सपोर्ट आहे. ओके, एक येऊ द्या, टप्पा खाऊ द्या छोटा. इकडे या पद्धतीने ट्रेंड लाईन, टप्पा खाऊन ट्रेंड लाईन जर ब्रेक होत असेल, सपोर्ट जर ब्रेक होत असेल, तर डाऊन साईडला जर बघितलं तर 59,680ची लेवल आहे फर्स्ट. सेकंड लेवल जर बघितली तर 59,453. ओके, तर या दोन लेवल पाहायला मिळत आहे. गॅपअप जर ओपन होत असेल तर हा रेजिस्टन्स लेवलमध्ये ओपन होतोय बँक निफ्टी, आणि या लेवलवरनं परत एक निगेटिव्ह सिनारिओ आपल्याला बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर या सपोर्टच्या लेवलच्या आसपास थोडासा दिवस आपल्याला कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतो. ओके, नो ट्रेडिंग झोन समजून घ्या. 60,200, 59,920 या झोनमध्ये मल्टिपल टाइम कन्सोलिडेशन आहे ऑलरेडी, आणि जर या रेंजमध्ये मार्केट राहत असेल तिकडे आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. ओके, सेन्सेक्समध्ये जाऊया. काय झालं की मार्केटमध्ये एक मोठा गॅपअप बघायला मिळाला. सेन्सेक्सचा चार्ट आहे 5 मिनिटाचा. गॅपअप नंतर एक निगेटिव्ह कॅन्डल 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आहे, आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये कुठलाही मोमेंटम नाही. मार्केट ओनली ज्या पद्धतीने ग्लोबल सिनारिओ आहेत ह्या मार्केटमध्ये कुठलीही मोमेंटम पाहायला मिळत नाही. मार्केट एका रेंजमध्ये कन्सोलिडेशन होत चालले. ओके, आता 2 दिवस मार्केटला सुट्टी, काही घडामोडीनंतर सोमवारी जर मोमेंटम काही स्विंग ब्रेक वगैरे होत असेल तर मार्केटमध्ये एखादा मोमेंटम बघायला मिळू शकतो. पण त्याच्या लेवल काय आहेत ते पहिलं समजून घ्या, आणि लेवल बरोबर प्राइस ॲक्शन काय बनतीये, सपोर्ट रेजिस्टन्स काय बनतात, ते कुठला डिमांड झोन आहे, कुठला सप्लाय झोन आहे, ह्या गोष्टी पण माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आता इकडे जर बघितलं तर आजचा इंट्राडे हायच्या आसपास जर बघितलं तर मल्टिपल टाइम रजिस्टर नाही, एक राऊंड लेवल आहे 53,600. सगळ्या लेवल आधी रिमूव्ह करूया. 53,600चा रेजिस्टन्स आहे. ओके, सपोर्ट जर बघितला तर सपोर्ट आपल्याला या लेवलवरती बघायला मिळते 83,900चा. त्या लेवलला आपण मार्क करूया. रिसंट सपोर्ट जर बघितलं तर या लेवलला इथं बघायला मिळते. त्याच्यानंतर सपोर्ट जर बघितलं तर 82,930. आणखी एक जर बघायचं झालं तर इकडे गॅप फिलिंग आहे इकडे छोटासा. ओके, तर हे काही सपोर्ट लेवल आहेत. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला फर्स्ट 83,800, सेकंड नंतर काय इतके मल्टिपल स्विंग आहेत. ओके, लेवल आपण मार्क केलं. प्राइस ॲक्शन समजून घ्या. ओके, इकडे जर बघितलं तर इकडनं रिकव्हरी होती, मार्केट निगेटिव्ह झालं, एक हाय पॅटर्न क्रिएट केला इंट्राडेमध्ये. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट लोवर लोज दाखवते, परंतु आज जर बघितलं तर इंट्राडेमध्ये मार्केटने हाय पॅटर्न क्रिएट केलेला आहे. ओके, आणि त्याचा जर सपोर्ट बघितला तर 83,300च्या आसपास सपोर्ट बघायला मिळतो. रेजिस्टन्स जर बघितला तर 83,600च्या आसपास रेजिस्टन्स बघायला मिळतो. म्हणजे 300 पॉईंटची एक रेंज आपल्या इकडे सेन्सेक्समध्ये 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघायला मिळते, तिला आपण मार्क केले. ओके, नो ट्रेडिंग झोनची पुल बॅक घेऊन काहीसे बुलिश प्राइस ॲक्शन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट लेवल आहे 83,800, सेकंड लेवल आहे 83,940, आणि थर्ड लेवल आहे 84,023. या लेवल बुलिश साईडला आपल्याला रिसेंटली बघायला मिळाल्या होत्या. डाऊन साईडला जर बघितलं तर 83,300चा सपोर्ट आहे. पुल बॅक घेऊन टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट स्विंग लो 83,078, आणि सेकंड स्विंग लो 82,930. अजून एक सपोर्ट आहे जो की आहे 82,736. या सपोर्ट लेवल आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळत आहे. अप साईडला जर बघितलं तर मार्केटने निगेटिव्ह साईडने आले. गॅपअप जर ओपन होत असेल तर रेजिस्टन्स लेवलवरती ओपन होते. गॅपअप नंतर मार्केटमध्ये रेजिस्टन्स लेवलवरती ओपनिंग होत असल्यामुळे थोडासा सेलिंग प्रेशर आपल्याला मार्केटमध्ये ओपनिंगमध्ये बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन असेल तर रेंजमध्ये अडकताना दिसू शकतो. थोडंसं कन्सोलिडेशन आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकतं. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स. आता निफ्टी आणि सेन्सेक्स हे चार्ट थोडेसे सिमिलर आहे, परंतु बँक निफ्टी जर बघितलं तर निफ्टी आणि सेन्सेक्सच्या कम्पेअरमध्ये थोडासा वीक आहे. ओके, आता निफ्टी, बँक निफ्टी ओव्हरऑल मार्केटचं स्ट्रक्चर बघितलं तर मार्केट एका सपोर्टवरनं एक रिकव्हरी दाखवताना दिसतं. एक बुलिश साईडला मोमेंटम दाखवलेली आहे ऑलरेडी आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. आता सोमवारी जर रेजिस्टन्स लेवल ब्रेक होत असतील थोडं कन्सोलिडेशन करून, तर ओपनिंगमध्ये आफ्टर कन्सोलिडेशन एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. आणि जर इंट्राडेचे आजचे जे हाय आहेत ते जर ब्रेक न करता मार्केटनी जर जे आपण नो ट्रेडिंग झोनचे सपोर्ट मार्क केले ते सपोर्ट जे आहेत ते एक स्ट्रॉंग सपोर्ट बघायला मिळतात. ते स्ट्रॉंग सपोर्ट जर ब्रेक होत असेल तर मार्केटचं स्ट्रक्चर आहे ते थोडंसं निगेटिव्ह आणि डाऊन साईडला बनताना दिसू शकतं. त्यामुळे
ओव्हरऑल जर चार्ट बघितलं तर थोडंसं आपल्याला बुलिश प्राइस ॲक्शन बघायला मिळू शकते सोमवारच्या दिवशी. आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचं ॲनालिसिस व्यवस्थित समजलं असेल, प्राइस ॲक्शन व्यवस्थित समजलं असेल. आता इतकं जे तळमळीने मी तुम्हाला सांगितले, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असेल किंवा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.